तर गाईज आज आपण चाललो एक खूप महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे ठिकाण आहे ते जिकडे लोक जातात. जाऊन तिकडे दाखवतो कोणती जागा आहे. चला. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आम्ही आलोय महाराष्ट्राच्या एकदम महत्त्वाच्या ठिकाणी, म्हणजे जे वारकरी संप्रदाय आहेत त्याचं एक महत्त्वाचं स्थान आहे. असं बोललं जातं की इकडनं आपली जी भक्ती मुवमेंट होती ती स्टार्ट झाली होती. आपण आहे देवाच्या आळंदीत आज. आळंदी ही जी देवाची आळंदी आज म्हटली जाते ही आधी अशी नव्हती. आधी इकडं खूप जातीभेद व्हायच्या. परत इकडे जे खालच्या जातीचे लोक म्हटलं जातं त्यांना धुतकारलं जायचं. त्यांना मंदिरात प्रवेश नाही भेटायची. इकडं त्यांना आरती वगैरे त्यांना देवाच्या जवळच जायला नाही, म्हणजे देवाच्या कोणत्याही कार्यक्रमात किंवा कोणत्याही पूजामध्ये ते सहभागी नाही होऊ शकत होते. आणि त्यावेळेस एक प्रॉब्लेम काय होता की लोकांना संस्कृत भाषेमध्ये सर्व गाथा व सगळे अभंग लिहायला जायचे त्यावेळेस, आणि मराठीत त्यावेळेस नव्हतं. आणि त्यामुळे जे सामान्य लोक आहेत त्यांना ह्याबद्दल काही ज्ञान नव्हतं. तर ज्यावेळेस इकडं ज्ञानेश्वर महाराज आले होते तर त्यानंतर इकडनं हळूहळू त्यांनाही खूप धुतकारलं गेलं होतं. सुरुवातीला संत ज्ञानेश्वरांचा जन्म 1275मध्ये झालं होतं, सन 1275मध्ये आपेगावमध्ये. पण तिकडे त्यांना त्यांच्या परिवाराला समाजाने धुतकारलं गेलं होतं. तर त्यामुळे ते आळंदीत आले आणि लहान वयातच त्यांनी लोकांना प्रवचन द्यायला चालू केलं. त्यावेळेस जे मोठे स्कॉलर्स होते तर त्यांना आश्चर्य झालं ते की ह्या वयात एक लहान मुलगा किंवा एक माणूस कसं एवढं ज्ञान प्राप्त करू शकतो. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली मराठीत 16च्या वयात. ज्ञानेश्वरी ही बेसिकली काय म्हणतात आपली भगवद्गीतेवरती एक कॉमेंट्री आहे. ज्ञानेश्वरीचं मेन मोटिव्ह हा होता की सामान्य लोकांच्या रोजच्या जीवनात भगवद्गीता कोणत्या पद्धतीने उपयोगी पडते. मराठीत लिहिली होती कारण की लोकांना संस्कृत माहिती नव्हतं. प्रत्येक जणाला ह्याचा अर्थ कळला पाहिजे, त्यामुळे त्यांनी मराठीत लिहिली होती. आणि त्यांनी 21च्या वयातच इकडे जे सिद्धेश्वर मंदिर आहे, म्हणजे यांची समाधीची जी जागा होती ती आधीपासून नव्हती बनली. आधी एक मंदिर होतं सिद्धेश्वर मंदिर. त्या मंदिरात त्यांनी समाधी घेतली. त्यांना म्हणतात संजीवन समाधी असं त्यांच्या समाधीला म्हटलं जातं. तर खूप वर्षानंतर वर्षावर्ष जसे जात झाले, जसे महाराज राजे लोक होते नंतरचे, तर त्यांनी हळूहळू ते मंदिर त्यांच्या समाधीच्या अवतीभोवती बांधलं. आणि संत ज्ञानेश्वरांमुळे वारकरी संप्रदाय आणि जे वारकरी समाज आहे त्याच्यामुळं असं म्हटलं जातं की एक प्रकारे ते पण सुरुवात करणाऱ्यांमध्ये होते. त्यांचं मानणं होतं की प्रत्येक मनुष्यात प्रत्येक जीवामध्ये देव आहे, असं त्यांचं एक खूप सिम्पल थॉट होतं. त्यावरती त्यांनी त्यांचं जे जीवन होतं त्यावरती त्यांनी ते समर्पित केलं देवासाठी. आणि देवाची आळंदी ही ह्याचा अर्थ म्हणजे काय माहिती का, की जेव्हा त्यांनी समाधी घेतली इकडे आळंदीची जागा आहे, असं म्हटलं जातं की इकडे देवाची नजर किंवा देवाचा आशीर्वाद या जागेवरती पडला जेव्हा त्यांनी हे समाधी घेतली आळंदीत. तर त्यामुळे देवाची आळंदी म्हटलं जातं. तर आपली जी वारी असती पंढरपुराची वारी ती आळंदीपासून सुरुवात होते. आणि इकडनं लाखा कोटीमध्ये म्हणजे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ वगैरे, इकडनंच सुरुवात होती. आणि तुम्ही लाईन बघू शकता. आज यात्रा आहे इकडे, कार्तिकी एकादशीची यात्रा आहे. तुम्ही बघा दोन्ही ते अख्खा पूलचा जो तिकडे नाही बघ, तो जो अख्खा पूलचा रस्ता आहे तो अख्ख्या लाईनीने भरलेला आहे. म्हणजे हे आतमध्येही परत लाईन असते. म्हणजे कुठून पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरनंही सुद्धा इकडे लोक येतात. वारकरी संप्रदाय आहे त्यामध्ये अजून खूप संतांची नावं आहेत ज्यांना देवच इकडं म्हटलं जातं. तर वारीमध्ये लाखांमध्ये लोक येतात दरवर्षी. आणि वारी फक्त वयस्कर लोकच नाही की सगळे लहान पोरांपासनं फार वयस्कर लोकांपर्यंत वारीमध्ये सगळे चालत इकडनं पंढरपूरला जातात. आणि खरंच ती खूप असं वाटतं की असं कधी जे सामान्य मनुष्य असतात, म्हणजे माझ्यासारखे की मी जास्त ह्याच्यामध्ये नाही जात, पण जेव्हा तिकडे जातो असं मन तृप्त होतं. काहीतरी असं भव्य एक येतं की नाही का, असं मन असं डोळ्यातनं पाणी निघून जातं कधी बघून. तिकडे लोक
कोणत्या कोणत्या आहेत आपण बोलतो इकडनं 1-2 किलोमीटर चालता येत नाही, तिकडनं देवाच्या नावासाठी देवाच्या नावाखाली लोक एवढे किलोमीटर जातात, एवढा कष्ट घेऊन जातात. म्हणजे ते खरंच असं काय असेल त्याच्यामध्ये ते तुम्हीच विचार करा. आता तुम्हाला सांगतो ही एवढी महत्त्वाची जागा काय आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, कारण की ही एक देवाची भूमी, इकडनंच आपलं काय म्हणतात वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली होती असं म्हटलं जातं लोकांकडून. तर आज आपण आलो आहे आपल्या एकदम खास सबस्क्रायबर आणि माझे खास मित्र त्यांच्याकडे आलो आहे. चला आपण त्यांना भेटूया. पियुष 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 ये भाई ये. पियुष तर आम्ही आलोय तुमच्या दुकानात आज. बरे आहेत का तुम्ही? मस्त आलोय आपण. चला हा तर काय कसं चालू आहे आपलं? एकदम निवांत. आता यात्रेमध्ये कसं काम चालू आहे आपलं? निवांत एकदम मजेत चांगलं चालू आहे का? व्यवस्थित म्हणजे एकदम. गर्दी कशी आहे इकडे? जरा गर्दी ह्यावेळेस कमी झाली. हा. हे दिल्लीचा बॉम्ब स्फोट नाही का झाला हा. त्यामुळं बघू आता. A few moments later. चला बाकी काय चालू आहे आपलं? काय काय आपल्याकडे स्पेशल काय आहे? आपली बालुशाही खाऊन बघा. बालुशाही आहे का? खासान तर खातच राहसान. अजून काय काय भेटतं आपल्याकडे? प्लेट मध्ये बालुशाही आण बरं 2 प्लेट मध्ये बालुशाही आण 2 मस्त गरम. अजून काय काय असतं आपलं अजून menu? जिलबी असते आपली, वडा भजी मिसळ पुरी भाजी. हा. तर आपल्या स्टॉलचं नाव काय एकदा सांगा तुम्ही. RD उपहारगृह. हां RD उपहारगृह. RD उपहारगृह. आपलं गेट आळंदीचा जो पहिला गेट आहे मंदिराचा, बरोबर पहिला गेट आहे ना? बरोबर. पहिल्या गेट मधनच दुसरं दुकान आहे आतमध्ये. तर कधी आलं की तुम्ही इकडे नक्की भेट द्या. आपल्या भावाचंच दुकान आहे. बिनधास्त. हा भावाचं नाव पियुष आहे. तुम्ही आले की डिस्काउंट वगैरे भेटेल. आपलाच भाऊ आहे. डिस्काउंट देऊ ना भाई. नाही, पण नक्की भेट द्या इकडं. म्हणजे आमचे खूप वर्ष इकडे गेलेत. म्हणजे एका काळी जेव्हा लॉकडाऊन नंतर जेव्हा आम्ही रिकाम टेकडे होतो तेव्हा या दुकानावरती या हॉटेलवरतीच माझं जेवण वगैरे राहणं पिणं झालंय. बघा बालुशाही. बालुशाही आलेली आहे. बालुशाही दाखवा. एकदम मस्त बालुशाही आले. शेफनेच बनवलेलं आहे. घ्या घ्या ना तुम्ही. अरे, घ्या. घ्या. मी खातच राहतो. एक नंबर आहे बालुशाही. तर अजून काय आवडली म्हण- का? मस्त एक अजून नंबर. जिलबी आण ना. ए, नका 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 राहा. हा, जिलबी आण. नाही राहू द्या. आण ना. अरे खा रे भाई लाजू नको तू. ठीक आहे आता आयला व्हिडिओ बाहेरच्या बनवणार असलेल्यात नको राहू रे. मित्र आहे तो आपला. बघा हा ह्याच्यामुळेच आपला धंदा पुढे जात नाही कधी कधी. अपनी आंखें खोल और गौर से देख तू कहां और किसके सामने खड़ा है. यहाँ बात सिर्फ एक बार समझाई जाती है बस. अरे बापरे. ठीक आहे चालतंय. हा. तर अजून बाकी काय आपलं डेकोरेशनचं पण दुकान आहे ना? हा त्याबद्दल पण काहीतरी सांग. ते आता सध्या भाड्याने दिलं यात्रेत. आपलं एक डेकोरेशनचं पण दुकान आहे ना वाटतं? हा श्री डेकोरेशन आर्ट हा. हे आपलं दुकान आहे. आळंदी अग्निशामक बस स्टॉप पासून आले अग्निशामक समोर आहे. एकदम आपलं गणपतीचे जे पूजा सामान सगळं भेटतं आपल्याकडं. A to Z नवीन व्हरायटी जे पुण्यात नाही ते आपल्याकडे भेटते. चालतंय. डेकोरेशनसाठी पण काय असेल ना खाली लोकेशन आणि टॅग करतो. हॉटेलचंही टाकतो, डेकोरेशनचं दुकानचंही टाकतो. तुम्ही आल्या आळंदीत नक्की भेट द्या. आपल्या भावाचंच दुकान आहे. ठीक आहे भाऊ. चला तर आम्ही जाऊ का? डिस्काउंट पण देऊ. तुमचं नाव सांगितलं तर. चला आज ठीक आहे. मग आम्ही निघतो इकडनं. बरं. वेळ झालेला आहे आपल्याला. चला जाऊया. आपल्या भावांना खायचं होतं म्हणून आम्ही परत निघालो नाही. आम्ही आता बसलोय खायला. तर शूटचं क्रेडिट मला आहे बरं का. हा शूट कॅमेरामॅन भाई सिनेमॅटोग्राफर भाई. टायटल सिनेमॅटोग्राफर जगदीश. सिने जगदीश. 90% क्रेडिट मला जातं. हा भाई. 10% त्याला जातं. टीम एनिवाईडचा मेंबर आहे हा माझा. आपला आपण टीम आहे. अजून टीममध्ये बरेच लोक आहेत पण ते आज नाही आहेत बिकॉज सगळे वेगळे लोकेशन्सवरती असतात. तर भेटू आपण नंतर. आम्ही खाऊन भेटतो तुम्हाला. बाय.